महाराष्ट्राच्या सह्याद्री पर्वतरांगांमध्ये वसलेला एक अद्भुत किल्ला शिवनेरी। हा किल्ला केवळ दगड आणि तटांनी बनलेला नाही, तर तो मराठी इतिहासाचा जिवंत साक्षीदार आहे। याच किल्ल्यावर 19 फेब्रुवारी 1630 रोजी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म झाला। जिजाबाईंच्या संस्कारांनी आणि सह्याद्रीच्या कणखर मातीतून या भूमीत जन्म घेतला तो एक महान योद्धा, ज्याने संपूर्ण भारताला स्वाभिमान आणि स्वराज्याचा संदेश दिला। शिवनेरीचा प्रत्येक दगड आजही त्या वैभवशाली काळाच्या कथा सांगतो। धैर्य, बुद्धी, निश्चय आणि मातृभूमी प्रेमाची प्रेरणा देणाऱ्या या किल्ल्याचा इतिहास म्हणजे महाराष्ट्राच्या शौर्याचा आरसा आहे। यात या दुर्गाचा उगम, स्थापत्य, ऐतिहासिक महत्त्व, छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म आणि नंतरच्या घडामोडी सर्व समाविष्ट केल्या आहेत। शिवनेरी किल्ल्याचा इतिहास। शिवनेरी फोर्ट हिस्टरी इन मराठी। प्रस्तावना। शिवनेरी किल्ला हा केवळ एक दगडी दुर्ग नाही, तर महाराष्ट्राच्या इतिहासातील तेजस्वी अध्यायाचा साक्षीदार आहे। येथूनच जन्म झाला त्या महान योद्ध्याचा, ज्याने हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, छत्रपती शिवाजी महाराजांचा। जुन्नर शहराजवळ असलेला हा किल्ला केवळ लढाया आणि संरक्षणापुरता नव्हता, तर सांस्कृतिक, राजकीय आणि लष्करी दृष्ट्या देखील अत्यंत महत्त्वाचा होता। भौगोलिक स्थान आणि रचना। शिवनेरी किल्ला पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात आहे। समुद्रसपाटीपासून सुमारे 3500 फूट उंचीवर हा किल्ला वसलेला आहे। या किल्ल्याच्या पायथ्याशी जुन्नर हे प्राचीन शहर आहे, ज्याचा इतिहास पूर्व काळापर्यंत पोहोचतो। किल्ल्याकडे जाण्यासाठी 7 दरवाजे आहेत, त्यातील प्रत्येक दरवाजा अत्यंत मजबूत आणि रणनीतीपूर्वक बांधलेला आहे। मुख्य दरवाजाचे नाव महादरवाजा असून त्यावर दगडी नक्षीकाम आणि मजबूत लोखंडी खिळे आहेत। किल्ल्यावरील पाणीटंचाई टाळण्यासाठी अनेक तलाव आणि जलकुंडे बांधण्यात आली आहेत। यातील गंगाजळी व यमुनाजळी ही 2 प्रसिद्ध पाण्याची टाकी आजही नेहमी भरलेली असतात। शिवनेरीचे प्राचीन इतिहासाशी नाते। शिवनेरी आणि जुन्नर या परिसराचा इतिहास सातवाहन काळापासून दिसतो। जुन्नरमध्ये अनेक बौद्ध लेण्या, गुफा आढळतात, ज्या पूर्व 2ऱ्या शतकातील आहेत। या काळात जुन्नर हे व्यापारी केंद्र म्हणून प्रसिद्ध होते आणि शिवनेरीचा परिसर संरक्षणासाठी उपयोगी होता। मध्ययुगात यादव आणि बहमनी राजवटीत या किल्ल्याचे धोरणात्मक महत्त्व वाढले। पुढे अहमदनगरच्या निजामशाहीच्या काळात शिवनेरी हा एक महत्त्वाचा सरहद्दीचा किल्ला बनला। शिवनेरी व निजामशाही 6व्या शतकात शिवनेरी किल्ला निजामशाही राज्याच्या ताब्यात होता। शिवनेरीचा वापर निजामशाहीच्या सैनिकी तळाप्रमाणे केला जाई। या काळात अनेक मराठा सरदार निजामशाही सेवेत होते। त्यात एक प्रमुख नाव होते शहाजी राजे भोसले, जे पुढे छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील झाले। छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म। शिवनेरी किल्ल्याचा सर्वात गौरवशाली क्षण म्हणजे 19 फेब्रुवारी 1630 फाल्गुन वद्य तृतीया। या दिवशी राजमाता जिजाबाई यांनी येथे छत्रपती शिवाजी महाराजांना जन्म दिला। शहाजी राजे तेव्हा निजामशाही सेवेत होते आणि जिजाबाई प्रसूतीसाठी सुरक्षित जागेच्या शोधात होत्या। शिवनेरीचा किल्ला मजबूत, पाण्याने समृद्ध आणि सुरक्षित असल्याने शहाजी राजांनी जिजाबाई यांना इथे राहायला ठेवले। त्या काळात किल्ल्याच्या आत शिवाई देवीचे मंदिर होते, त्यामुळे मुलाचे नाव शिवाजी ठेवण्यात आले। शिवाजी महाराजांचे बालपण। शिवनेरीवरच बालक शिवाजीचे पहिले शिक्षण झाले। जिजाबाई यांनी त्यांना धर्म, न्याय, शौर्य आणि स्वराज्याचे संस्कार दिले। किल्ल्याच्या परिसरात आजही शिवबाच्या बालपणाशी संबंधित काही ठिकाणे आहेत, जसे की बालशिवाजी खेळायचे ठिकाण, तलवारबाजीचे मैदान, तसेच अभ्यासासाठी असलेली गुहा। किल्ल्याचे लष्करी महत्त्व। शिवनेरीची रचना अशी आहे की हा किल्ला सहज जिंकता येत नाही। तिन्ही बाजूंनी खोल द्या, फक्त एक अरुंद वाट वर जाण्यासाठी, आणि दरवाजे एकमेकांपासून वाकडे, ही सर्व वैशिष्ट्ये त्याला अभेद्य बनवतात।
इतिहासात फार थोड्याच वेळा शिवनेरीवर थेट हल्ला झाला आणि तो टिकून राहिला. छत्रपतींच्या जन्मानंतरचे शिवनेरीतील बदल शिवाजी महाराज मोठे झाल्यानंतर पुणे आणि तोरणा परिसरात स्वराज्याची स्थापना करू लागले. त्या काळात शिवनेरी निजामशाहीकडून मुघलांच्या हाती गेला होता. महाराजांनी हा किल्ला स्वतःच्या ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला, पण त्यावेळी मुघल सत्ता फार बलवान होती. तथापि महाराजांनी शिवनेरीकडे कधीही दुर्लक्ष केले नाही. त्यांनी नेहमी या किल्ल्याचा सन्मान आपल्या जन्मभूमी म्हणून केला. शिवनेरीचा पुढील इतिहास. 1670 नंतर शिवाजी महाराजांनी पश्चिम महाराष्ट्रात अनेक किल्ले स्वराज्यात घेतले, पण शिवनेरी मुघलांच्या ताब्यात राहिला. छत्रपती संभाजी महाराजांच्या काळातही या किल्ल्याला युद्धात थेट भूमिका नव्हती. मुघल आणि मराठ्यांच्या संघर्षकाळात हा किल्ला अनेकदा हस्तांतरित झाला. 18व्या शतकात पेशवाईच्या काळात शिवनेरी पुन्हा मराठ्यांच्या हाती आला. ब्रिटिश काळात हा किल्ला काही काळ इंग्रज सैन्याच्या ताब्यात राहिला, पण युद्धातील भूमिका संपली होती. स्थापत्य आणि वास्तुकला. शिवनेरी किल्ला दगडातून बांधलेला आहे. याच्या भिंती, तटबंदी, बुरुज आणि दरवाजे सर्व ठिकाणी मजबूत दगडी बांधकाम दिसते. किल्ल्यातील प्रमुख वैशिष्ट्ये अशी: गंगाजळी व यमुनाजळी टाक्या, पाण्याचा प्रमुख स्रोत, शिवाई देवीचे मंदिर जिथे जिजाबाईंनी प्रार्थना करून शिवबाचा जन्म झाला, बालशिवाजी जन्मस्थळ, सध्या संगमरवरी चौथरा आणि स्मारक उभारले आहे, अमर तोफा आणि बुरुज, संरक्षणासाठी वापरल्या जाणाऱ्या प्राचीन तोफा, दुर्गम पायवाटा आणि बालेकिल्ला. किल्ल्याच्या मध्यभागी उंच ठिकाणी वसलेला भाग. शिवनेरीचे सांस्कृतिक आणि राष्ट्रीय महत्त्व. शिवनेरी केवळ इतिहासाचा अवशेष नाही, तो स्वराज्याच्या आत्म्याचे प्रतीक आहे. प्रत्येक वर्षी 19 फेब्रुवारीला शिवजयंती हजारो शिवभक्त येथे येतात आणि उत्सव साजरा करतात. या दिवशी संपूर्ण किल्ला भगव्या झेंड्यांनी आणि घोषणांनी दुमदुमतो. जय भवानी, जय शिवाजी. आजचा शिवनेरी किल्ला. आज शिवनेरी किल्ला महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्व विभागाच्या ताब्यात आहे. किल्ल्यावर जाण्यासाठी सुमारे 3 किमीचा चढाव आहे, ज्यासाठी पायांचा रस्ता बनवण्यात आला आहे. पर्यटकांसाठी पाणी, विश्रांतीगृह आणि माहिती फलकांची सोय केली आहे. रात्री मुक्काम करण्यास बंदी आहे, पण सकाळी ते संध्याकाळपर्यंत किल्ला पाहता येतो. जुन्नरजवळील लेण्याद्री गणपती मंदिर आणि ओझरचा विघ्नहर गणपती ही तीर्थस्थळे देखील जवळच आहेत. शिवनेरीचा संदेश. शिवनेरी आपल्याला शिकवतो की संस्कार आणि ध्येय जर दृढ असतील तर कोणतीही परिस्थिती आपल्याला रोखू शकत नाही. जिजाबाईंचे धैर्य, शहाजीराजांचे दूरदृष्टी आणि शिवाजी महाराजांचे पराक्रम या सर्वांचे संगम म्हणजे शिवनेरी. हा किल्ला आजही अभिमानाने सांगतो, याच भूमीत जन्मला महाराष्ट्राचा सिंह छत्रपती शिवाजी महाराज. निष्कर्ष. शिवनेरी किल्ला हा केवळ एक वास्तू नाही, तर तो मराठ्यांच्या आत्मसन्मानाचे प्रतीक आहे. येथूनच हिंदवी स्वराज्याची बीजे रोवली गेली. आजही हा किल्ला नतमस्तक करतो प्रत्येक मराठी माणूस इथे आला की त्याच्या हृदयात स्वाभिमानाचा दीप उजळतो.